नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। महाराष्ट्राच्या विकासपुरुषाला मलकापूर नगरपरिषदेत भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणातील कणखर नेतृत्व, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि सर्वसामान्यांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे। त्यांच्या अकाली जाण्याने राज्याने एक कुशल प्रशासक, शिस्तप्रिय नेता आणि दिवसरात्र जनतेसाठी झटणारा खंबीर आधार गमावला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर मलकापूर नगरपरिषद कार्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या श्रद्धांजली सभेला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी, तसेच नगरसेवक, नगरसेविका, विविध समित्यांचे सभापती, सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटांचे मौन पाळले। त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कार्याचा उपस्थितांनी यावेळी भावनिक शब्दांत आढावा घेतला। सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणारा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे। अजितदादांचे नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या विकासाशी निगडीत होते, अशी भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली। नगरपरिषदेच्या वतीने बोलताना वक्त्यांनी सांगितले की अजितदादा पवार यांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील। सिंचन, अर्थकारण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरतील, असे मत व्यक्त करण्यात आले। श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण मलकापूर शहरात शोकाकुल वातावरण असून सर्व स्तरातून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे।